आज 14 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्याचा पूर्वसंध्येचा दिवस. मित्रांनो, हा दिवस फक्त तिरंगा फडकवण्याचा नाही, तर ज्या व्यक्तीने हा दिवस साजरा करण्याचं भाग्य आपल्याला दिलं त्या थोर व्यक्तींना वंदन करून हृदयामध्ये देशप्रेम जागवण्याचा हा दिवस आहे. मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही. यासाठी सरदार भगतसिंग हसत फासावर चढले. झाशीची राणी हाती तलवार घेऊन लढली, तर महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने अनेक आंदोलने उभारली. पण प्रश्न असा पडतो की आज आपण काय करत आहोत? मोबाईल गेम्समध्ये आज आपण सर्वच व्यस्त आहोत. पण या क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानासाठी आपण रोज एक चांगली कृती तरी केलीच पाहिजे. आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी 2 शब्द बोलणार आहे. काही व्यक्ती इतिहास घडवत नाहीत, तर ते स्वतःच इतिहास बनतात. गांधीजींचं जीवन ही एक विचारधारा आहे. आज मी तुम्हाला त्यांच्या गोष्टी सांगणार नाही, तर त्यांच्या शांत शक्तीचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यांच्याकडे ना बंदूक होती ना शस्त्र, परंतु तरीही त्यांनी आपल्या अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्य हातळवलं. गांधीजींचं पहिलं शस्त्र हे सत्य होतं. ते म्हणत असत, सत्य ही एक शक्ती आहे, कारण ती अंतर्मनामधून येते. गांधीजींनी अनेक आंदोलने उभारली, परंतु कधीही आरडाओरडा केला नाही. ते म्हणत असत, शांतपणे लढा, परंतु कायमसाठी लढा. गांधीजींच्या लहानपणीचा एक प्रसंग त्यांच्या सत्यचिंतनाची आणि आत्मनिष्ठेची ग्वाही देतो. गांधीजींनी लहानपणी एकदा आपल्या भावाचा सोन्याचा तुकडा चोरून वडिलांना न सांगता विकला होता. त्यानंतर त्यांच्या मनामध्ये अपराधबोध निर्माण झाला. त्यांनी वडिलांच्या समोर एक कबुलीपत्र लिहिलं, ज्यात ते लिहितात की माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा आणि योग्य ती शिक्षा देखील करा. हे पत्र पाहून त्यांचे वडील खूप भावूक झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले आणि त्यांनी त्यांना शिक्षा केली. गांधीजींचं दुसरं शस्त्र हे अहिंसा होतं. त्यांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात लढा दिला, परंतु कधीही रक्त सांडू दिले नाही. त्या काळी लोकांना वाटे हिंसा केल्याशिवाय स्वातंत्र्य हे मिळणारच नाही, परंतु गांधीजींनी हे सिद्ध करून दाखवलं की शब्दांची ताकद ही शस्त्रांपेक्षाही अधिक असते. गांधीजींचं जीवन ही एक पाठशाळा आहे. त्यांनी शिकवलं स्वतःवर विश्वास ठेवा. त्यांनी शिकवलं सामान्य माणूस सुद्धा असामान्य परिवर्तन घडवू शकतो. त्यांनी शिकवलं स्वच्छता हीच देशसेवा. म्हणून मी सुद्धा ठरवलंय मोठं व्हायचं, पण गांधीजींसारखं शांत, प्रामाणिक आणि देशप्रेम. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.